नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की साईचा बर्थडे असते. रमा रात्री 12 वाजता उठून साईला येऊन विश करते, बोलते हॅपी बर्थडे साई. असं बोलल्यानंतर ना साईला आता खूप बरं वाटलेलं असतं आणि साई तिच्याकडे बघून खूप सुंदर स्माईल देत असते. तसेच रमाही त्याच्याकडे बघून खूप छान स्माईल देत असते. आज साईचा बर्थडे असतो, त्यामुळे रात्रीचा 12ला केक कट करायचा असतो. हॉस्टेलमधल्या काही मुलांनी हॉस्टेलमधून केक बनवून आणलेला असतो आणि ते सगळे मिळून आता कट करणार असतात. त्यामुळे सगळेजण हॉलमध्ये जमतात आणि साईला केक कट करायला लावतात आणि तो केक सगळेच खाऊन म्हणतात खूपच सुंदर केक आहे असे अण्णासाहेब म्हणतात. तेव्हा हॉस्टेलमधली मुलं म्हणतात आपल्या कॅन्टीनमध्ये जे काका लागलेत ना नवीन, त्यांनी हा केक बनवून दिलेला आहे, त्यांच्या हाताला खूपच छान चव आहे असे सगळेच जण म्हणत असतात. आणि आता रमा म्हणते खरंच खूप सुंदर चव आहे त्यांच्या हाताला. तेव्हा रमा दुसऱ्या दिवशी अण्णासाहेबांना म्हणत असते आता 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाचा आपण स्वयंपाकाची तयारी त्यांनाच करायला लावू आणि त्यांनाच सगळं बनवायला लावू. असं बोलल्यानंतर ना तेव्हा रमाचे पीए म्हणतात थांबा मी त्यांना फोन लावतो. तेव्हा ते फोन लावतात. तेव्हा रमा म्हणते थांबा मीच बोलते त्यांच्याशी आणि रमा घेते आणि फोन. तेव्हा इकडे आरोही फोन उचलते. बघते तर काय आरके मॅमचा फोन असतो. तेवढा तिथे अक्षय येतो, पण फोन कट झालेला असतो. अक्षय म्हणतो, तेव्हा आरोही म्हणते बाबा तुम्हाला कोणाचा तरी फोन आलेला, कोणाचा माहिती आहे का तुम्हाला? आरके मॅमचा फोन आलेला. असं बोलल्यानंतर ना अक्षय म्हणतो आरके मॅमचा फोन आलेला मला? आरके मॅम ह्या माझ्या बॉस आहेत, त्यांचा फोन आलेला. आता रमा अक्षयनी परत फोन केल्यानंतर ना जेव्हा रमाचा आवाज ऐकेल आणि रमा अक्षयचा आवाज ऐकेल तेव्हा कळेल का दोघांनाही की आरके दुसरी तिसरी कोणी नसून रमा आहे आणि हे कोण जे कुक शेप आहेत ते दुसरे तिसरे कोणी नसून अक्षय आहेत. हे कळल्यानंतर ना रमा आता काय करेल हे पाहण्यासाठी विसरू नका मुरंबा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.